वैजापूरच्या पुष्पा शिंदे नुकत्याच मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्या आहेत। जमिनीवरील कर्जाच्या वाद्यातून कसाबसा त्यांचा जीव वाचलाय। पुष्पा शिंदे यांनी आप्पासाहेब हिवाळेंनी विष पाजल्याचा आरोप केलाय। विशेष म्हणजे आप्पासाहेब हिवाळे हे औरंगाबाद महानगरपालिकेचे सातारा देवळाईचे भाजप नगरसेवक आहेत। 2005 मध्ये व्याजाने घेतलेल्या पैशांवरून त्यांच्यात वाद सुरू होता। आप्पासाहेब हिवाळेनं बाटली काढली खिशातून, पांढऱ्या कलरची बाटली होती औषधाची, आणि राजू कानडेनं हात धरला आणि तोंडात वतलं, माझ्या वतलं तर मी हाताला झटका द्यायला लागले तर माझं गळ्यात पोत होती गंठनचं, ते तोडलं त्यांनी। अजून 2 जण होते, ते काही ओळखीचे नव्हते माझ्या, आणि हाताला झटका देऊन पळाली मी। 7 लाख रुपये घेतले तुम्ही, आणि 7 लाख रुपयाचे बरेच पैसे दिलेले, माझ्याकडे 2-3 लाख रुपये बाकी आहे, आणि त्यांनी आता 10-12 लाख रुपये मागतात। त्यांना सध्या ती माझी जमीन बळकायची, कारण 2009ला मी खरेदी करून दिली, 2009 पासून तर 2016पर्यंत माझा ताबा आहे। ते जबरदस्तीनं गुंडगिरी करून ताबा घ्यायचा प्रयत्न करतात। शिंदे कुटुंबीय खोटे आरोप करत असल्याचा खुलासा नगरसेवक आप्पासाहेब हिवाळे यांनी केलाय, तर शिंदे कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांनी म्हटलंय। तर ती जमीन माझ्या असल्यामुळे मी तिथं 100% जाऊ शकतो, येऊ शकतो। त्या जमिनीवर मी गेलो, तिथं कोणत्याही प्रकारचं काही अशी घटना घडलेली नाही आहे। ते माझ्यावर सर्व खोटे आरोप घेत आहेत। त्याचं होईल पूर्ण, आता त्याचं समोर सत्य येणारच। वैजापूर पोलीस स्टेशनला जाऊन माझ्या शेताचा बळजबरीने ताबा घेतला व माझ्या बायकोला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं, अशा प्रकारची फिर्याद दिल्याने पोलीस स्टेशन वैजापूर येथे आप्पासाहेब विनायक हिवाळे व राजेंद्र कानडे राहणार देवळाई तालुका जिल्हा औरंगाबाद व इतर 10 ते 12 अज्ञात लोकांविरुद्ध रायट आणि आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। हा सगळा प्रकार सावकारीचा असल्याचा आरोप होतोय। पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्याची गरज आहे। तसंच विष पाजलं की प्यायलं हा सुद्धा तपासाचा भाग आहे। मात्र वादात असलेली ही दोन्ही माणसं राजकारणी आहेत, त्यामुळे पोलिसांनी सुद्धा या प्रकरणातलं सत्य शोधण्याची गरज आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।